विदर्भात उन्हाची तीव्रता शिगेला पोहोचली असून सर्वच जिल्ह्यांत तापमानाने 40शी ओलांडली आहे. काही ठिकाणी पारा थेट 45 अंशांपुढे गेल्याने उष्णतेची लाट अधिकच तीव्र झाली आहे. अकोला आणि अमरावती येथे सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून हा यंदाच्या हंगामातील उच्चांक ठरला आहे. वर्धा येथे 45.5 अंश तापमानासह ही ठिकाणे विदर्भातील सर्वाधिक उष्ण ठरली. यानंतर चंद्रपूर व नागपूर येथे 44.2 अंश, ब्रह्मपुरी 44.1 अंश आणि भंडारा येथे 44.0 अंश तापमानाची नोंद झाली. गडचिरोली व गोंदिया येथे प्रत्येकी 43.6 अंश, वाशिम व यवतमाळ येथे 43.0 अंश तर बुलढाणा येथे 42.2 अंश तापमान नोंदविण्यात आले. किमान तापमानातही लक्षणीय वाढ झाली असून चंद्रपूर येथे 29.0 अंश, वर्धा 28.2 अंश, बुलढाणा 27.4 अंश, यवतमाळ 26.8 अंश, अकोला 26.5 अंश, गडचिरोली 26.0 अंश, नागपूर व वाशिम येथे प्रत्येकी 24.6 अंश, अमरावती 24.3 अंश, ब्रह्मपुरी 24.1 अंश आणि गोंदिया येथे 23.6 अंश तापमानाची नोंद झाली. त्यामुळे रात्री देखील उकाड्याचा त्रास कायम आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार बहुतांश ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा 2 ते 5 अंशांनी अधिक आहे. पुढील काही दिवसांतही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, डोक्यावर आच्छादन वापरावे, पुरेसे पाणी पिणे आणि उष्णतेपासून संरक्षण घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. एप्रिलच्या प्रखर उन्हामुळे विदर्भातील शहरे अक्षरशः आगीच्या भट्टीत रूपांतरित झाली असून पुढील काही दिवस नागरिकांसाठी कठीण जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातही उष्णतेची लाट कायम असून राज्यभरात तापमान वाढीचा कल दिसत आहे. तथापि 28 आणि 29 एप्रिल रोजी वातावरणात काहीसा बदल होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण तयार होऊन तापमानात 2 ते 4 अंशांनी घट होऊ शकते. हवामान तज्ज्ञ अनिल बंडे यांच्या मते मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हवेतील बाष्पवाढ आणि पूर्व पश्चिमेकडील वाऱ्यांच्या संयोगामुळे हवामानात हे बदल होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नमस्कार, मी प्राध्यापक अनिल बंड. परवाच्या दिवशी म्हणजे 24 एप्रिल रोजी विदर्भात सर्वाधिक जास्त म्हणजे 44.8 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तसेच त्यापेक्षा थोडे जास्त अकोल्यामध्ये सुद्धा आणि वर्ध्यातसुद्धा होते. आज आणि उद्या विदर्भामध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला असून काल विदर्भात अमरावती आणि अकोल्यातील तापमान 45.6 डिग्री होते. आज सुद्धा ऑरेंज अलर्ट आणि आज आणि उद्यासुद्धा ऑरेंज अलर्ट असून कमाल तापमान हे 45.5 डिग्रीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तसेच दिवसभर उकाळा जाणवण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे रात्रीसुद्धा उष्णतामान 22-23 डिग्रीच्या वर राहण्याची शक्यता असल्यामुळे उष्ण रात्रीचीसुद्धा शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की दुपारच्या वेळी बाहेर फिरू नये. सकाळी 10 ते संध्याकाळी 6पर्यंत शक्यतोवर घरातच राहावे. बाहेर जाणे आवश्यक असल्यास दुपट्टा तसेच भरपूर पाणी आणि सावलीत राहावे आणि उन्हात मेहनतीचे काम करू नये. त्यामुळे उष्माघाताचा धोका होऊ शकतो. तसेच 28 तारखेला सुद्धा विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे, परंतु तापमान हे 45 डिग्रीच्या आसपास राहील. त्यानंतर 29-30 या 2 दिवसात विदर्भात ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तापमानाचा पारा खाली येऊन उष्णतेची लाट निवळण्याची शक्यता आहे. हिंदी